गुड मॉर्निंग क्लास. कसे आहात तुम्ही सर्वजण? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की 11वीला आल्यावर फिजिक्स शिकायला लागल्यापासून कसे आहात तुम्ही सर्वजण? जोक सपाट. आपल्या या चॅनलवर, आपल्या या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते. पहिले 2 व्हिडिओज तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचवले. आज 3रा व्हिडिओ बनवायला घेतला आहे. आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये तुमचा ओसंडून वाहणारा उत्साह माझ्यापर्यंत पोहोचला आहे आणि त्याच उत्साहाचं पर्क्युलेशन आता माझ्याकडे झालेलं आहे आणि माझ्या अंगामध्ये तो संचारलेला उत्साहाने मी 3रा व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तुमच्यासारख्या गुणी आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी असा व्हिडिओ तयार करणं माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचं आहे. तर आधीच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण स्केलर्स आणि व्हेक्टर्सबद्दल बोललो होतो. ठीक आहे. व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. पण मग आता याच व्हेक्टरसाठी ज्यावेळेस आपण जॉमेट्रिकल मेथड वापरतोय किंवा ग्राफिकल मेथड वापरतोय किंवा आपण व्हेक्टर ऑल्जेब्रा वापरून काहीतरी लिहितोय, अशा वेळेस हे व्हेक्टर आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तर आपल्याला टाइप्स ऑफ व्हेक्टर्स माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ व्हेक्टर्सच शिकूया. ठीक आहे. तर बघा, जो पहिला व्हेक्टर आहे त्याला म्हटलं जातं झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. बघा, हा झिरो व्हेक्टर किंवा ज्याला नल व्हेक्टर आपण म्हणतोय, नल NULL नल. नल म्हणजे काहीच नाही. जिथं काहीच नाही तो काय आहे, तर झिरो आहे. म्हणून ह्या व्हेक्टरचं नाव काय आहे, झिरो व्हेक्टर किंवा याला नल व्हेक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. जर आपल्याला डिफाईन करायला सांगितलं झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर, तर आपल्याला त्याची डेफिनेशन अशी करता येईल. ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड. झिरो व्हेक्टर का म्हणायचंय त्याला, तर त्याची मॅग्निट्यूड काय आहे, झिरो आहे. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. विथ ए पर्टिक्युलर डायरेक्शन. हा व्हेक्टर एका डायरेक्शनने जात असताना जी मॅग्निट्यूड कॅरी करतोय ती मॅग्निट्यूड किती आहे, तर झिरो आहे. आणि अशा एका पर्टिक्युलर डायरेक्शनने जाणाऱ्या आणि झिरो मॅग्निट्यूड असणाऱ्या व्हेक्टरला आपण काय म्हणतोय, तर झिरो व्हेक्टर म्हणतोय. ठीक आहे. मग आता एखाद्या ठिकाणी हा झिरो व्हेक्टर असेल तर तुमच्या लक्षात कसा येईल बरं, तर आपल्याला तो सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करावा लागेल. कसा हा झिरो व्हेक्टर रिप्रेझेंट केला जातो, तर बघा, असा झिरो ड्रॉ करायचा, एक सर्कल ड्रॉ करायचं आणि त्याच्यावर हा असा ॲरो ड्रॉ करायचा. ठीक आहे. झिरो आणि त्याच्यावर ड्रॉ केलेला, त्याच्या डोक्यावर ड्रॉ केलेला हा जो ॲरो आहे तो काय रिप्रेझेंट करील, झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. ठीक आहे. परत एकदा सांगू. ए व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड with a particular direction is called zero vector and it is denoted by zero bar. ठीक आहे. ह्याला उच्चारायचं कसं, झिरो म्हणायचं आणि याला काय म्हणायचं, बार म्हणायचं. ठीक आहे. आले लक्षात तुमच्या. झिरो व्हेक्टर, नल व्हेक्टर. दुसरा टाईप शिकवते. व्हेक्टरचा दुसरा टाईप सांगते, पण त्याच्या आधी हा जो नल व्हेक्टर आहे किंवा झिरो व्हेक्टर आहे, आपल्याला कुठं कुठं त्याचा एक्झिस्टन्स दाखवता येईल ते मी तुम्हाला सांगते. या झिरो किंवा नल व्हेक्टरचे एक्झाम्पल तुम्हाला सांगते. बघा, व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल इज ए झिरो व्हेक्टर. व्हेलॉसिटी व्हेक्टरच आहे. कोणाचा, एका स्टेशनरी पार्टिकलचा. पार्टिकल आहे, स्टेशनरी आहे. स्टेशनरी मीन्स ॲट रेस्ट पोझिशन. पार्टिकल आहे, रेस्ट पोझिशनला आहे, हलत डुलत नाही, इकडं तिकडं जात नाही, डिस्प्लेस होत नाही, व्हेलॉसिटी नाही, ॲक्सलरेशन नाही, स्टेशनरी पार्टिकल आहे. ठीक आहे. मग या स्टेशनरी पार्टिकलची जर मला व्हेलॉसिटी लिहायला लावली, तर व्हेलॉसिटी मला माहिती आहे की व्हेक्टर क्वांटिटी आहे, मग मी लिहील व्ही बार. ठीक आहे. पण हा पार्टिकल स्टेशनरी असल्यामुळं या स्टेशनरी पार्टिकलचा जो व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे तो काय असेल, तर
झिरो व्हेक्टर असेल. ठीक आहे. पार्टिकलला व्हेलॉसिटीज नाही का, तर पार्टिकल रेस्ट पोझिशनला आहे, पार्टिकल स्टेशनरी आहे, म्हणून तर आपण त्याला स्टेशनरी पार्टिकल असं म्हणतोय. मग त्या स्टेशनरी पार्टिकलचा व्हेलॉसिटी व्हेक्टर जो आपण व्ही बारने रिप्रेझेंट करतोय तो मला काय लिहावा लागेल, तर झिरो व्हेक्टर लिहावा लागेल. आणि झिरो व्हेक्टर आपण कसा लिहितो, झिरो ड्रॉ करतो आणि त्याच्यावरती काय करतो, तर ॲरो ड्रॉ करतो. ठीक आहे. आलंय तुम्हाला लक्षात की हा झिरो व्हेक्टर आपल्याला कशी मदत करेल. स्टेशनरी पार्टिकलचा जो व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे तो रिप्रेझेंट करण्यासाठी मला कोण मदत करेल, तर झिरो व्हेक्टर मदत करेल किंवा नल व्हेक्टर मदत करेल. बघा दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर द ॲक्सेलरेशन व्हेक्टर. कोणाचा ॲक्सेलरेशन व्हेक्टर ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इज ए झिरो व्हेक्टर. ॲक्सेलरेशन व्हेक्टर, तुम्हाला जी व्हेक्टरची एक्झाम्पल्स मी दिली होती त्यामध्ये ॲक्सेलरेशन सुद्धा होतं. ॲक्सेलरेशनला मराठीमध्ये त्वरण असं म्हणतात. ठीक आहे. आठवलं असेल तुम्हाला ॲक्सेलरेशन. या ॲक्सेलरेशनसाठीचा फॉर्म्युला आपण कसा लिहितो, एने मी रिप्रेझेंट करते ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी अपॉन टाइम याचा अर्थ काय, वेळेबरोबर बदलत जाणारी व्हेलॉसिटी. ठीक आहे. जसा टाइम बदलतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी सुद्धा काय होतीये, तर चेंज होतीये. ठीक आहे. आणि वेळेबरोबर बदलत जाणारी व्हेलॉसिटी म्हणजेच काय, तर ॲक्सेलरेशन. ठीक आहे. मग बघा आता एक ऑब्जेक्ट आहे जो युनिफॉर्म व्हेलॉसिटीने काय होतोय, मूव्ह होतोय. त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, एकसारखी आहे. एकसारखी आहे म्हणजे वेळेबरोबर ती बदलत नाही. ठीक आहे. म्हणजे इथं जो ॲक्सेलरेशन व्हेक्टर आहे तो काय असेल, तर झिरो असेल. म्हणजे अगदी साधं सांगायचं म्हटलं तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन हे झिरो असतं. ठीक आहे. युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय तो ऑब्जेक्ट म्हणजे त्याला ॲक्सेलरेशन नसणार, किंवा त्याचं ॲक्सेलरेशनची जर मी मॅग्निट्यूड लिहित असेल तर ती किती असेल, झिरो असेल. कारण त्या युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टला ॲक्सेलरेशनच नाही किंवा त्वरणच नाही. आणि मग आपल्याला माहिती आहे की ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड आपण झिरो लिहितो तो व्हेक्टर काय असेल, तर झिरो व्हेक्टर असेल. मग आता या युनिफॉर्मली मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टच्या बाबतीत त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन म्हणजे हे ए ही काय असणार आहे, तर झिरो व्हेक्टर असणार आहे. ही झिरो व्हेक्टर क्वांटिटी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा ए बार मी कसा लिहू शकते, तर झिरो बार. आले लक्षात. दुसरा टाईप आहे व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर. बघा द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर व्हेक्टर्स. रिझल्टंट म्हणजे काहीतरी इफेक्टिव्ह व्हेक्टर असेल, किंवा सपोज दोन व्हेक्टर्स असतील की जे रिप्रेझेंट करत आहेत फोर्स. ठीक आहे. मग दोन फोर्स ज्यावेळेस ॲड होतील की ज्यावेळेस ते व्हेक्टर्स आहेत आणि त्या दोन फोर्सच्या ॲड होण्यामुळं मला जो नेट फोर्स मिळेल, जो टोटल फोर्स मिळेल, त्या टोटल फोर्सला मी काय म्हणेल, तर रिझल्टंट फोर्स. आणि तो फोर्स रिप्रेझेंट करण्यासाठी आपण व्हेक्टर टर्म वापरणार, कारण फोर्स हा काय आहे, तर व्हेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून त्या नेट ऑर इफेक्टिव्ह ऑर टोटल फोर्सला मी काय म्हणेल, तर रिझल्टंट फोर्स. म्हणजे तो फोर्स आता आपल्यासाठी काय झाला, तर रिझल्टंट व्हेक्टर. ठीक आहे. बघा आपण बघूयात असं द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर व्हेक्टर्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सने कोण तयार होईल, तर रिझल्टंट व्हेक्टर तयार होईल. ठीक आहे. कसा डिफाईन केला जाईल,
इज डिफाइंड ॲज दॅट सिंगल व्हेक्टर. हा रिझल्टंट व्हेक्टर काय असणार आहे तर एक सिंगल व्हेक्टर असणार आहे विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज प्रोड्युस्ड बाय ऑल द व्हेक्टर्स टुगेदर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्सच्या एकत्रित येण्यामुळं जो नेट इफेक्ट किंवा जो टोटल इफेक्ट किंवा जो फायनल इफेक्ट दिसणार आहे तो फायनल इफेक्ट किंवा नेट इफेक्ट आपण एका सिंगल व्हेक्टरने रिप्रेझेंट करणार आहोत आणि त्या सिंगल व्हेक्टरला आपण काय म्हणायचं रिझल्टंट व्हेक्टर. आता मी एक एक्झाम्पल देते तुमच्या पटकन लक्षात येईल. हा जो रिझल्टंट व्हेक्टर आहे तो असा सहज ऑब्टेन करता येत नाही. म्हणजे या रिझल्टंट व्हेक्टरला ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला कंपोजिशन ऑफ व्हेक्टर्स करावं लागतं किंवा ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स करावे लागते. आणि तुम्हाला माहिती आहे सिंपल अल्जेब्राचे रूल वापरून आपण व्हेक्टर्स ॲड करू शकत नाही किंवा सबट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे त्यांच्यासाठीच्या ज्या मेथड आहेत व्हेक्टर्स ॲड करणं किंवा सबट्रॅक्ट करणं ते आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग बघा एक ऑब्जेक्ट आहे सपोज इथं आहे. इथून तो डिस्प्लेस झाला या पॉइंटला. डिस्प्लेसमेंट झाली. मी ह्या डिस्प्लेसमेंटला नाव देते ए बार. या पॉइंटपासून या पॉइंटपर्यंत ऑब्जेक्ट इथून इथं आलाय. बघा सुरुवातीची पोझिशन ही होती फायनल पोझिशन ही होती. ऑब्जेक्ट आता इथं आहे. मग डिस्प्लेसमेंट काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी आहे ती मी रिप्रेझेंट केली ए बारने. आपण इथंच थांबलो नाही. आपण पुन्हा हा ऑब्जेक्ट इथून कुठं डिस्प्लेस केला तर इथं डिस्प्लेस केला. ठीक आहे. म्हणजे तो ऑब्जेक्ट आता आलाय कुठून तर इथून इथं आलाय. ठीक आहे. या पॉइंट पासूनची पुढची डिस्प्लेसमेंट आहे ती मी रिप्रेझेंट करते सपोज बी बारने. ठीक आहे. मग आता या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर काय असेल तर बघा हा असेल रिझल्टंट व्हेक्टर. ठीक आहे. मॅग्निट्यूडने बघा तुमच्या लगेच लक्षात येईल की डिस्प्लेसमेंट झाली आहे ना. सपोज ही झाली आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे तो जो ऑब्जेक्ट होता या पॉइंटपासून या पॉइंटकडे डिस्प्लेस झाला त्याची डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड होती किंवा जे डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलं ते होतं 5 सेंटीमीटर. पुन्हा इथंच तो थांबला नाही. इथून पुढे गेला. जी डिस्प्लेसमेंट झाली ती होती अगेन 5 सेंटीमीटर. म्हणजे आता तुमच्या सहज लक्षात येते की ऑब्जेक्ट कुठून कुठे डिस्प्लेस झालाय तर इथून तो इथंपर्यंत डिस्प्लेस झालाय. मग ही जी टोटल डिस्प्लेसमेंट आहे ती रिप्रेझेंट करण्यासाठी मी एक सिंगल व्हेक्टर वापरला. बघा सिंगल व्हेक्टर वापरतोय आपण आणि रिझल्टंट आहे म्हणून मी त्याला काय रिप्रेझेंट करते तर आर बारने रिप्रेझेंट करते. म्हणजे आता तुमच्या सहज लक्षात येत असेल की ह्या आर बारची मॅग्निट्यूड किती असणार आहे आता तर 10 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा की जो दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्हेक्टर्सच्या एकत्रित येण्यामुळं नेट इफेक्ट घडून येतो तो नेट इफेक्ट किंवा फायनल इफेक्ट देण्याचं काम कोण करतो तर एक सिंगल व्हेक्टर करतो आणि त्या सिंगल व्हेक्टरला आपण काय म्हणतो रिझल्टंट व्हेक्टर म्हणतो. ठीक आहे. इथं मग सी बार मी लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. तुमच्या लक्षात यावं पटकन की रिझल्टंट व्हेक्टर आहे म्हणून मी त्याला रिप्रेझेंट केला मॉड्युलस आर बारने. आणि मग ह्याचं मॉड्युलस किती आलं तर 10 सेंटीमीटर. का तर ह्या दोन व्हेक्टरच्या एकत्रीकरणामुळे हा तयार झाला होता. हा इफेक्टिव्ह व्हेक्टर होता. हा नेट व्हेक्टर होता. हा फायनल व्हेक्टर होता आणि म्हणूनच मी याला म्हणते की हा होता रिझल्टंट व्हेक्टर. सोपं आहे ना. बघा तिसरा टाईप आहे निगेटिव्ह व्हेक्टर. कोणाला म्हणायचं निगेटिव्ह व्हेक्टर? ए निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ ए गिव्हन व्हेक्टर. तुमच्याकडे कोणताही एक व्हेक्टर आहे मग तो फोर्स असेल डिस्प्लेसमेंट असेल व्हेलॉसिटी असेल ॲक्सेलरेशन असेल मोमेंटम असेल कोणताही गिव्हन व्हेक्टर असेल त्याचा निगेटिव्ह व्हेक्टर कोणाला म्हणायचं? इज ए व्हेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट in direction to that of the given vector. बघा दिलेल्या व्हेक्टरच्या गिव्हन व्हेक्टरच्या अपोजिट डायरेक्शनने जाणारा पण मॅग्निट्यूडने मात्र सेम असणारा असा जो व्हेक्टर असेल त्याला तुम्ही म्हणायचं
निगेटिव्ह व्हेक्टर. ए निगेटिव्ह व्हेक्टर ऑफ ए गिव्हन व्हेक्टर इज ए व्हेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड, विसरायचं नाही, सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन टू दॅट ऑफ द गिव्हन व्हेक्टर. बघा मी तुम्हाला एक्झाम्पल देते, पटकन लक्षात येईल तुमच्या. आपल्याकडे एक व्हेक्टर आहे, त्याचं लेबलिंग करूयात आपण ए बार. आपल्या व्हेक्टरचं नाव आहे ए बार. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट असेल, फोर्स असेल, कोणताही घ्या व्हेक्टर, काही बिघडत नाही. तर याला मी म्हणते की हा आहे फोर्स व्हेक्टर. या व्हेक्टरने आपण काय रिप्रेझेंट केला आहे तर फोर्स रिप्रेझेंट केला आहे. फोर्सला आपण या व्हेक्टरला मॅग्निट्यूड आहे असं म्हणूया. फोर्स आहे 2 न्यूटन. ठीक आहे. म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बार इक्वल टू 2 न्यूटन. दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकलो होतं, आठवलं का तुम्हाला? मॉड्युलस लिहितोय आपण, मॉड ऑफ ए बार लिहितोय आपण. म्हणजे आपण या व्हेक्टरची काय लिहितोय तर मॅग्निट्यूड लिहितोय. आणि हा व्हेक्टर म्हणजे काय आहे तर फोर्स व्हेक्टर आहे. म्हणून ह्या फोर्सचे मॅग्निट्यूड किती आहे 2 न्यूटन इतकी आहे. म्हणजे मॉड्युलस ऑफ ए बार किंवा मॉड ऑफ ए बार इक्वल टू काय आहे तर 2 न्यूटन आहे. ठीक आहे. मॉड ऑफ ए बार म्हणजे काय झाला तर ए झाला. आणि ए किती आहे 2 न्यूटन आहे. ए म्हणजे काय आहे तर फोर्स आहे. आणि फोर्स कशामध्ये मोजला जातो तर न्यूटनमध्ये कॅलिब्रेट केला जातो, न्यूटनमध्ये मोजला जातो, न्यूटनमध्ये मेजरमेंट केली जाते. आणि आपण असं समजतोय की हा फोर्स आहे 2 न्यूटन. ठीक आहे. मग आता ह्या ए बारचा या फोर्स व्हेक्टरचा निगेटिव्ह व्हेक्टर कसा असेल तर याच्या अपोजिट डायरेक्शनने जाणार असेल. असं जाणार आहे तो. आपण या व्हेक्टरला लेबलिंग करून घेऊयात बी बार. पण मॅग्निट्यूडने मात्र काय आहे तर सेम आहे. बघा ए बारची डायरेक्शन म्हणजे फोर्स कुठून कुठे एक्झर्ट केला गेला. सपोज इथं एक ऑब्जेक्ट आहे, याला ढकलतोय आपण. कुठून कुठे ढकलतोय लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड. ठीक आहे. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट ढकलत आपण इथं आणला. त्या ऑब्जेक्टवर एक्झर्ट केलेला फोर्स किती होता 2 न्यूटन इतका होता. ठीक आहे. पण मग आता सेम ऑब्जेक्ट ढकलला जातोय, सेम फोर्स अप्लाय केला जातोय 2 न्यूटन, पण लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड नाही, राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड. ठीक आहे. म्हणजे ए बार काय आहे तर फोर्स व्हेक्टर आहे, बी बार सुद्धा काय आहे तर फोर्स व्हेक्टर आहे. ए बारचा मॉड्युलस किती आहे म्हणजे फोर्सची मॅग्निट्यूड किती आहे 2 न्यूटन आहे. बी बार सुद्धा व्हेक्टर जो आहे तो आहे फोर्स व्हेक्टर आहे. याची मॅग्निट्यूड सुद्धा किती आहे 2 न्यूटन आहे. पण डायरेक्शन मात्र काय आहे तर अपोजिट आहे. मग आपण काय म्हणणार माहितीये, बी बार इज ए निगेटिव्ह व्हेक्टर टू ए बार. म्हणजे बी बार हा काय आहे तर हे निगेटिव्ह आहे बरं का. निगेटिव्ह शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं किंवा मी असं लिहिते कधी कधी गमतीने. बी बार हा काय आहे तर निगेटिव्ह व्हेक्टर आहे. कोणाचा ए बारचा. ठीक आहे. आलंय लक्षात तुमच्या. सिंपल आहे ना. दोन्ही व्हेक्टर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील की इथं फोर्स रिप्रेझेंट केला गेला आहे. मॅग्निट्यूड दोन्हीही व्हेक्टरची सेम असेल, फक्त डायरेक्शन काय असेल अपोजिट असेल. म्हणून डायरेक्शनने अपोजिट असणाऱ्या या व्हेक्टरला तुम्ही पहिल्या व्हेक्टरचा काय म्हणायचा निगेटिव्ह व्हेक्टर म्हणायचा. सिंपल आहे ना. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हेक्टरचे 3 टाईप शिकवले. झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर, त्यानंतरचा रिझल्टंट व्हेक्टर, त्यानंतरचा निगेटिव्ह व्हेक्टर. आता उरलेले जे टाईप्स आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवेन. ठीक आहे. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहायचे. मी ज्या नोट्स देईल त्या नोट्स तुम्ही लिहित राहायचे स्वतःच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे. थँक्यू. बाय.